नमस्कार मित्रांनो. आज तुमच्याबरोबर मेडिकल क्षेत्रासंदर्भातली एक माहिती तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी कनेक्ट होत आहे. सो माझी तुम्हाला एक विनंती आहे, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पर्पज हा आहे व्हिडिओ पाठीमागचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. महाराष्ट्रातील एकसुद्धा तरुण अनएम्प्लॉयमेंटच्या यादीत नको, राईट? सो महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला, घरातील प्रत्येक माणसाला जर त्याने ग्रॅज्युएशन केलं आहे, 12वी केलं आहे, डिप्लोमा केलं आहे, तर त्याच्यासाठी नोकरीची अतिउत्तम आणि सर्वात चांगली संधी आहे. तुम्हाला 2-3 गोष्टी माहिती आहे. खेड्यातल्या मुलांसाठी मी जास्त करून सांगतो आहे किंवा शहरातीलही, राईट? टायर 1, टायर 2 सिटीजमध्ये सुद्धा ही माहिती तितकीच मोलाची आहे. तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सो मुद्द्याकडे येऊया. मेडिकल क्षेत्रात वैद्यकीय प्रतिनिधी ही नोकरीसाठी अतिउत्तम संधी आहे आणि मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला देईल, राईट? ते सर्वात छान आहे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रातील काही होतकरू तरुण ऑलरेडी ह्या जॉबमध्ये आहे आणि त्यांनी आपलं करिअर छान केलंसुद्धा आहे. काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी त्यांनी स्वतःची फार्मा कंपनीसुद्धा स्टार्ट केली आहे. तो एक स्टार्टअपचा भाग आहे आणि आज करोड CRमध्ये ते बिझनेस करत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जर्नी स्टार्ट केल्यानंतर जर तुम्ही कंपनीच्या CEO पर्यंत पोचला, CEO पर्यंत पोचला, COOपर्यंत तुम्ही जर पोचलात किंवा स्वतःची कंपनी टाकली, तर तुमचे सॅलरीज जर CEOच्या सॅलरीज CRमध्ये आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची सॅलरी स्टार्ट होते 5 लाखापासून स्टार्ट होते, साधारणतः 2 ते 5 लाखापर्यंत स्टार्ट होते, डिपेंड ऑन द कंपनी, जॉब प्रोफाईल आणि कुठल्या टेरिटरीमध्ये तुम्ही काम करताय. ही एक सुरुवात आहे, यशाची पहिली पायरी आहे. आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नंतर तुम्ही जर मॅनेजर म्हणून बनलात किंवा त्याच्यासाठी थोडंसं 1-2 वर्ष तुम्ही चांगले कष्ट घेतले, स्वतःचं कम्युनिकेशनकडे लक्ष दिलं, प्रेझेंटेशनकडे लक्ष दिलं, फार काही जास्त लागत नाही याच्यासाठी. फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी असण्याची गरज नाही. तुम्ही ॲव्हरेज असाल, 50 ते 60% मार्क मिळवले असाल, थोडंफार तुमच्यात जिज्ञासा असेल, राईट, करण्याची इच्छा असेल, धमक असेल, तर तुम्ही या क्षेत्रात खूप चांगलं करिअर घडवू शकतात आणि तुमच्या परिवाराला, तुमच्या समाजातील प्रत्येक घटकाला तुम्ही चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतात. 10 वर्षाच्या जॉबमध्ये तुम्ही सेल्स मॅनेजर, जनरल मॅनेजर किंवा 15 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही पोचू शकतात. सो तुम्ही जेव्हा RSM होतात, झोनल मॅनेजर होतात, तुम्हाला 15 ते 20 दिवस तुम्हाला फ्लाईटमध्ये फिरता येतं, राईट? सो फ्लाईटमध्ये फिरता येतं, 5 स्टार हॉटेलमध्ये राहता येतं. किती डॉक्टर किंवा इंजिनियर त्यांच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आहे. मी त्या क्षेत्रांना नाव नाही ठेवत आहे, पण ते क्षेत्रांमध्येच करिअर आहे असं नाही आहे मित्रांनो. अजून खूप सगळे क्षेत्र आहेत जिथे तुम्ही स्वतःचं करिअर छान घडवू शकतात आणि सिम्पल ग्रॅज्युएशन, कारण आपल्याकडे तेवढ्या शिक्षणासाठी, इंजिनिअरिंग करण्यासाठी पैसा मुबलक होत नाही किंवा ग्रामीण भागातील मुलांना तेवढी शिकण्याची संधी भेटत नाही. काही ना काही कारणांमुळे राहतं. इंजिनियर झाला तर नक्कीच तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, डॉक्टर झाला तर लाखो रुपये कमवू शकतात, पण ते नाहीच जमलं तर ग्रॅज्युएशन करून पण तुम्ही कामातून आपलं करिअर घडवू शकतात. इंजिनियर झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला एक चांगली डेझिग्नेशन भेटेल. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कमवा आणि शिका अशी योजना जरी म्हटलं, एक 3 ते 5 वर्षाचा प्लॅन, तरी खूप छान आहे की. सो वाट कशाला बघताय? ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही स्वतः हे व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती आहे, सो मी एक Google लिंक तयार केली आहे. सो त्याबद्दल तुमचे डेटा फीड करा. तुम्हाला अजून करिअरची माहिती पाहिजे असेल, त्या संदर्भात गायडन्स पाहिजे असेल, तर माझ्यापर्यंत पोहोचा. माझा उद्देश यातून वेगळा काही नाही आहे, पण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणापर्यंत ह्या जॉबसाठी आणि ह्या जॉबबद्दल माहिती पोचवण्याचा हा एकमेव उद्देश आहे. आणि सगळ्यात पर्पज आईवडिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी हे नवीन दरवाजे नोकरीचे ओपन करून देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोचत आहे. सो खूप खूप धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. थँक्यू.